नमस्कार प्रवासी बंधू भगिनींनो, मी तुमची लाल परी बोलते। 1 जून 1948 रोजी नगरच्या बस स्टँडवर पहाटेपासूनच धावपळ सुरू झाली होती। सर्वत्र अत्यंत उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण होतं। अर्थात कारणही तसंच होतं। नगर पुणे मार्गावर एसटीची पहिली बस म्हणजे मी सुटणार होते। माळीवाडा वेशीजवळ लक्ष्मीमाता मंदिर पटांगणाच्या समोरील लिंबाच्या झाडाला एक मोठी घंटा बांधली होती। टपाला चंदेरी रंग आणि बाह्य अंगाला निळा रंग असलेली मी प्रवासासाठी सज्ज झाले होते। वर तिरंगा झेंडा फडकत होता। राष्ट्रीयकृत प्रवासी वाहतुकीचा आज शुभारंभ होणार होता आणि या ऐतिहासिक बस वाहतुकीची मी मूक साक्षीदार होते। मला आठवतंय, ती झाडावरची घंटा वाजली तेव्हा वाहतूक अधिकारी श्री जे.एस. उर्फ दादासाहेब निळेकर यांनी मला पुष्पहार घालून नारळ वाढवला। दादांनी तिरंगा फडकवला आणि माझे चालक किसनराव राऊत यांनी 30 प्रवाशांसह पहिली बस सुरू केली आणि आम्ही पुढील प्रवासाला निघालो। या कालखंडात तुमच्या सेवेसाठी मी अनेक रूपात बदलत गेले। सुरुवातीच्या काळात लाकडी बांधणी, काथ्याची आसने आणि खिडकीला ताडपत्री असलेली 30 आसनी पेट्रोलवर चालणारी बस होती। नंतर ॲल्युमिनियम धातूमध्ये बनवलेली लाल पिवळ्या आकर्षक रंगातील 50 आसनी बस आली। पुढे निळ्या पांढऱ्या रंगाची 2x2 आसन व्यवस्था असणारी पहिली आराम बस प्रवासी सेवेत दाखल झाली। मधल्या काळात शहर बस सेवेसाठी निर्मिती केलेली 90 प्रवासी क्षमता असलेली दुमजली बसेस आल्या। 1982 साली दिल्ली येथे भरलेल्या आशियाई स्पर्धेसाठी खेळाडूंची ने-आण करण्याकरता 200 आराम बसेस आपण केंद्र शासनाला दिल्या होत्या। त्याच पुढे एशियाड या नावाने प्रवासी सेवेत आल्या। सध्या या बसेस हिरकणी या नावाने ओळखल्या जातात। 12 मीटर लांब, 65 आसने आणि 20 उभे प्रवासी अशा एकूण 85 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेली मोठ्या आकाराची वारी बस आपण पाहिली असेलच। एवढंच नाही तर अरुंद रस्ते, दुर्गम आणि डोंगराळ भागात सहज चालवता येईल अशा छोट्या आकाराची 32 आसनी मिडी बस, ज्याला यशवंती या नावाने ओळखले जाते, ही देखील प्रवासी सेवेत होती। सन 2002 मध्ये खास उच्च मध्यम वर्गीय प्रवाशांसाठी विशेष करून मुंबई पुणे या मार्गावर धावणारी आधुनिक वातानुकूलित शिवनेरी बस सुरू करण्यात आली। सन 2017 मध्ये सर्वसामान्यांना किफायतशीर तिकीट दरात वातानुकूलित प्रवास करता यावा यासाठी शिवशाही ही बस